ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। इंद्रायणी थडी मोठ्या दिमाखाने भरवली जाते वसंत शेठ, पण त्याचबरोबर इंद्रायणी माईच्या नावाने नमामि इंद्रायणी जेव्हा केली जाती तेव्हा नमामि इंद्रायणीवर 1400 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर दर 6 महिन्यात दोनदा माझी इंद्रायणी माई फेसाळलेली कशी दिसती। कारण भोसरीमध्ये काय काय फार कर्तृत्ववान माणसं आहेत। अहो खरं सांगतोय, लंडन मध्ये 200 कोटीचं हॉटेल कुठल्या तरी भोसरीतल्या व्यक्तीचं आहे असं कानावर आलंय आबा। त्यामुळे मला भोसरीकरांविषयी नितांत आदर आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा ही भोसरीमध्ये काही दिवसांपूर्वीच येऊन ठेपली होती आणि त्या सभेदरम्यान अमोल कोल्हे यांनी थेट अप्रत्यक्षरित्या आमदार महेश लांडे यांच्यावरती एक आरोप केले होते आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरासह राजकारणात एकच खळबळ उडाली होती। आपल्यासोबत महेश लांडे आहेत। दादा, खरं तर तुमच्या संदर्भात एक खळबळजनक आरोप करण्यात आला होता। अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर तो आरोप होता की लंडनमध्ये तुमचं 200 कोटीचं हॉटेल आहे। मी त्या बऱ्याच म्हणजे 2-3 ठिकाणी मला या संदर्भात प्रश्न विचारले, त्यावेळेस मी सांगितलेलं आहे स्पष्टपणे की आरोप केले तर त्याला काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि एका सुसंस्कृत नेत्याकडनं अशा प्रकारचे आरोप होणं हे मला वाटतं योग्य नाही। आणि त्याचबरोबर दुसरं माझं मत असं आहे की जर माझ्या शहरातला माझ्या गावातला एखादा माणूस जर लंडनमध्ये जाऊन व्यवसाय करत असेल तर त्याचा मला अभिमान असला पाहिजे आणि जर त्यांचा रोख माझ्याकडे असेल तर तसे पुरावे त्यांनी तुमच्यासमोर सादर करावेत। मी 2-3 दिवसापूर्वी पण बोललो होतो, तसे पुरावे सादर केले त्यांनी, बाबा हे माझं आहे आणि मी त्या ठिकाणी केलं। त्यांनी माझं नाव घेतलेलं नाही, पण तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून मी सांगतो, जर त्यांचा तर तसा आरोप असेल माझ्याकडे डायरेक्ट माझ्याबद्दल तर मी तसं काय आढळलं तर मी राजकारणात संन्यास घेईन। उगाच खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांचं राजकारण नाही राहिलेलं आहे आणि मी त्यांना परत म्हणतो की ते सुज्ञ आहेत, सुशिक्षित आहेत। त्यामुळे त्यांनी आरोप करताना एवढं मात्र नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुणाच्या सांगण्यावरून आरोप करण्यापेक्षा आपली उंची, आपण म्हणजे काय विचारायचे आहोत ते जरा थोडं लक्षात घेतलं पाहिजे। नाही, परंतु असे आरोप करण्यामागे काय कारण असू शकतं? कारण थेट तुमचं 200 कोटीचं हॉटेल तेही लंडनमध्ये असं म्हटलं। बघा, ते माझं हॉटेल असं नाही म्हणलं, भोसरीतल्या एका व्यक्तीचं आहे म्हणले आणि भोसरीतल्या एका व्यक्तीचं आहे तर जो पण कोणी व्यक्ती असेल त्याचा मला अभिमान आहे। माझी भूमिका कधीच जेलसी नसते, म्हणजे माझी कुणाबद्दल मी हे होत नाही। माणूस एखादा मोठा होत असेल आणि उद्योगात होत असेल, कुठल्याही क्षेत्रात असेल तर त्याला कौतुक केलं पाहिजे त्याचं। म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्यांनी माझं नाव घेतलं नाही। त्यांनी जर माझं नाव घेतलं असेल, त्यांचा माझ्याकडे रोख असेल माझ्याबद्दल, तर मी स्पष्टपणे त्यांना सांगतो तुमच्या माध्यमातून की तुम्ही ते सिद्ध करा, मी राजकारणात संन्यास घेतो। तर इंद्रायणी नदी जी आहे ती नेहमी फेसाळते, मात्र त्याच्यावरती 1400 कोटी रुपये खर्च करूनही नदी प्रदूषित होत आहे आणि ते 1400 कोटी गेले कुठे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। 1400 कोटीचा आत्ता DPR मंजुरीला आहे। आत्तापर्यंत PMRD आणि PCMC असे दोघांनी मिळून तो DPR तयार होतो आणि त्या DPR मध्ये 1400 कोटी खर्च येणार। त्यात काय काय आहे, कन्सल्टंट आहे, बाकीच्या सगळ्या घडामोडी अमुक तमुक सगळ्या त्या टेंडर प्रोसिजरच्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत। बरं, त्याच्यामध्ये 1400 कोटी रुपये खर्च झालेत का नाही याचा काय आपल्याकडे पुरावा आहे का? माझ्याकडे पुरावे। 1400 कोटी या इंद्रायणी प्रकल्पावर आजपर्यंत कधीच एवढं खर्च झाला नाही। आता तुम्हाला सांगतो, या इंद्रायणी नदीच्या बाजूला जी काही ड्रेनेजची लाईन आहे, ती ड्रेनेजची लाईन आणि त्याच्यावरचा जो खर्च आहे तो 30 कोटी रुपये झालेला, 30-31 कोटी रुपये। 1400 कोटी रुपयाचा खर्च ज्यावेळेस ते झालाय असं म्हणतात, तर माझा आपल्या माध्यमातून आपल्या सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्याचे एव्हिडन्स त्यांच्याकडनं घ्या की या इंद्रायणी नदी प्रकल्पावर 1400 कोटी रुपये खर्च झाले, ते एव्हिडन्स घ्या। एखादा आरोप करतो आणि ते आरोप केल्यानंतर त्या आरोपाला आपण किती महत्त्व द्यायचं? कारण त्या आरोपाला काय, कोर्टात उभा राहिला एखादा आरोप केला त्याला काय ते पुरावे तर द्यावं लागतात। तुम्ही डायरेक्ट एखादा आरोप करताना तुम्ही पुरावे द्या, पुरावे द्या। महापालिकेने मी पुरावे देतो, महापालिकेने आजपर्यंत किती खर्च केला आहे आणि महापालिका अजून एन्व्हायरमेंट क्लिअरन्सच नाही त्याचा।
तो झाल्यावर हे टेंडर फ्लोट होईल. त्याच्या अजून भरपूर प्रोसेस आहे आणि ते टेंडर 1400 कोटीचं आहे. ते फक्त अजून म्हणजे यांचा म्हणजे फक्त काय म्हणतो कुणाचं तरी अति हुशार माणसाचं ऐकायचं आणि त्याचं ऐकून स्टेटमेंट करायचं, अशा प्रकारची ही बालिश बुद्धी वाटते मला. खरं तर विधानसभा जी आहे ते अवघ्या 2 महिन्यावरती आलेली आहे. तुम्ही स्वतः पैलवान आहात, विरोधकांनी शब्दूत ठोकलाय. तुम्ही पैलवान असल्यामुळे नेमका तुमचा डाव काय असेल, कशी रणनीती असेल? मग तुम्ही तुमच्या ह्याच्यात बोलले प्रश्नात की मी पैलवान आहे. पैलवान हा 365 दिवस 12ही महिने हा तयारीत असतो. कधी कुस्ती लागली तर त्याची कुस्ती लढण्याची तयारी असते. त्यामुळं मी मागच्या 10 वर्षामध्ये माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझ्या कामाच्या माध्यमातून, माझ्या जनसंपर्काच्या माध्यमातून, लोकांच्या अडीअडचणी सोडण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन मी कामं केलेली आहेत. त्यामुळं माझ्या निवडणुकीला मी पूर्ण तयारीनिशी आहे. अजून महायुतीमध्ये ही जागा कुणाला जाते तेव्हा येईल, नंतर महायुतीमध्ये उमेदवार ठरेल आणि त्याच्यानंतर ठरेल कोण उमेदवार राहील तिथे. पण अजून महायुतीचं अजून डिसिजन झालेलं नाही. तर खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभेबाबत त्यांनी देखील एक वक्तव्य केलं आहे की अद्यापही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, परंतु मी पैलवान असल्यामुळे नेहमीच तयारीत असतो, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.